बॅनर लावले, फोटो आहे पे सीएम शिंदे मीच त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणलं जरा कमी करा. अरे होऊ दे ना बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे. त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या परीने पण मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा प्रयत्न. विधान परिषदेसाठी तुमची कोणी नावं ठरलीत का? कारण मध्ये त्याच्यावर कोणी नावं ठरलेली नाहीत. मध्ये तुम्ही जे काही टीव्हीला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं, त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही. मलाच आपलं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं. आमची त्याच्यातनं करमणूक झाली. तुमच्यात त्या कार्यकर्त्याच्या रुपाली ठोंबरे म्हटल्या, मी तुम्हाला हे बाकीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना. जर नावच ठरलेली नाही, जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती, त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण नाही. बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची. मी काय करू? तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार आहेत ते. त्याच्यामध्ये तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना देतो. योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार. एक मिनिट, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला ना काय होतं, कुठले बाईट मिळत नाही. ही असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय, त्याने असं सुरू कर. मला काय घेणे देणे? जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो. समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात. अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे. ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण MIMनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे. 5-6 जागा का 7-8 जागा काही जाहीर केल्यात. आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता कामा नये. वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे, ही घालवता कामा नये. आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही, तो त्याचा अधिकार आहे. तो संविधानाने घटनेने दिलेला आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील. परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारी कामं, कारण आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहोत. त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी ह्या आम्ही करून घेतोय. त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं, त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते NDRF कडनं, SDRF कडनं, मदत पुनर्वसन विभागाकडनं, ती सगळी कामं आमची चाललेली आहेत. आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली पाहिजे ती देण्याच्या बद्दल आम्ही सगळेजण तत्पर आहोत. बैठकीत हे देखील झालं की 25 ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी, कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिन्ही दावा करतायत की आम्ही सुद्धा, उदाहरण अमरावती, इंदापूर, म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय, तिकडून त्यामध्ये तुमच्याकडनंच ही माहिती मला ऐकायला मिळाली. असं आमच्यात तरी काही चर्चा झालेली मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते का? त्याच्यामध्ये आमची चर्चाच झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो पत्रकार मित्रांनो, माझ्या बांधवांनो, की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्तपैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्येक गोष्ट फार बारकाईनं सांगेन. माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडं का नाही, मग तिकडं काय नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही. तो ज्यावेळेस युती असते, मागं पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही. आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं. भाषण खूपच तुमचं चर्चेत आहे. आयरीमध्ये तुम्ही जे भाषण केलं, भेटलेत आज, मग काय करू?
नाही म्हणते प्रत्येकाला कुणालाही भेटायला, तुला कसं आज तुम्हाला भेटतो, सीएम आले की सीएमना भेटतो, देवेंद्रजी आले की त्यांना भेटतो, सगळ्यांना भेटतो मी, तसं त्यांनाही भेटावं असं वाटतं म्हणून ते भेटतात. त्याच्यात बिघडलं का? नाही, पण त्याचा कुठला पक्ष नाही ना. कोकणावरची मंडळी आहे त्यांचा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना. ते इकडे त्याचा निर्णय घ्यावा का? काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात, त्यावेळेस काही जण असं इकडून तिकडं तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहित नाही, परंतु विलासनी तरी माझ्या कानावर तसं काही सांगितलेलं नाही. दादा, तुमचं आयरीतलं भाषण खूपच सध्या चर्चेत. आयरीमध्ये तुम्ही जे बोलला, आयरीमध्ये तुम्ही की भाऊ कुटुंब जर फुटलं तर त्याचा हे जे मी बोलून झालंय ते पुन्हा काय विचारताय? मला जे वाटतं ते मी बोलत असतो. धन्यवाद. तर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. मैत्रीपूर्ण लढतीवर आमची चर्चा झालेली नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.